आज तुम्ही सर्वपक्षीय महावितरणावर मोर्चे घेऊन आले. तुम्ही त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जाब विचारला की दौंडमध्ये जे लाईट जाण्याचं प्रमाण आहे ते खूप प्रमाणात वाढलंय. त्याचबरोबर जी अदानी समूह आहे प्रायव्हेट कंपनी त्यांनी देखील परस्पर नागरिकांच्या परस्पर ते मीटर लावलेले इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या संदर्भात देखील आपण या कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारला. त्याबद्दल आपल्याला उत्तर काय होतं, काय सांगणार? सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की अदानी समूहाच्या मार्फत दौंड शहरामध्ये सगळ्या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर यांच्याकडनं चालू आहे। आमचं असं या ठिकाणी प्रमुख मागणी आहे शिवसेनेच्या वतीने की तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मीटर जे बसवताय लोकांना ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मीटर तुम्ही टेस्टिंग केलेले आहात का, आणि ते मीटर बसवताना तुम्ही संबंधित ग्राहकाचं कन्सर्न म्हणजे स्वतः ग्राहकाची तुम्ही परवानगी घेतलेली आहे का की आम्ही हे मीटर बदलतोय, आम्ही मीटर बदलू का। ग्राहकाची तुम्ही ती एखाद्या पेपरवरती सही घेणं आवश्यक आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मीटर बसवताय ते मीटर बसवताना त्या संबंधित मीटरचा त्या नंबरच्या मीटरचा टेस्ट रिपोर्ट जो तुमच्या वरिष्ठ ऑफिसकडनं प्राप्त झालेला असतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ते मीटर ग्राहकांना बदलून द्यायचं असतं। ही सगळी प्रोसेस असताना फक्त ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे। ह्या दृष्टिकोनातून ठेकेदार कुठल्याही प्रकारचे कुठल्याही ग्राहकाचे कन्सर्न घेत नाही, काय नाही, आणि सरसकट मीटर दौंड शहरामध्ये बसवण्याचं काम चालू आहे। त्या दिवशी आमच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर संबंधित शहर अभियंत्यांशी मी स्वतः शिवसेनेचा एक नगरसेवक शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या भागातलं मीटर त्यांना तातडीने बंद करायला लावलं, त्यांनी ते काम थांबवलंय। परंतु आज पुन्हा एकदा दौंड शहरामध्ये जे विजेचा बट्ट्याबोळ चालू आहे सगळीकडे 10-10 मिनिटाला लाईट जाणं किंवा कुठल्याही परिस्थितीत पूर्वसूचना न देता ट्रिपिंगच्या नावाखाली मेंटेनन्सच्या नावाखाली दिवसभर लाईट घालवणं ह्या ज्या प्रकारचे निषेधार्थ आता सर्वपक्षीय मोर्चा या ठिकाणी घेऊन आलेला असताना या ठिकाणी उपअभियंता चव्हाण जाणीवपूर्वक गैरहजर आहेत, म्हणजे पूर्वसूचना देऊन सुद्धा त्या ठिकाणी गैरहजर आहेत। शहर अभियंता राजमाने आलेल्या मोर्चाला सामोरे गेलेत, रासकर म्हणून जे ग्रामीणचे अभियंता आहेत ते सुद्धा या ठिकाणी हजर नाहीयेत। तर 9 तारखेला त्यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी बोलवले। त्या चर्चेच्या वेळेस MACBचे संबंधित ग्रामीण असेल, शहर असेल किंवा उपअभियंता चव्हाण असतील ह्या सर्वांनी या ठिकाणी हजर राहावं, नाहीतर 5 वर्षापूर्वी शिवसेना स्टाईलनी जे मोर्चे MACB वरती यायचे तोच प्रकार येत्या 9 तारखेला या ठिकाणी मिळेल। कुठल्याही प्रकारे दौंडच्या नागरिकांच्या हिताशी आणि जीवाशी MACBनी खेळू नये। धन्यवाद।